तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आलेली आहे सावेडी या ठिकाणी माझ्या भावाच्या घरी, म्हणजे मांडलेले भाऊ आहे त्यांच्या घरी। आज मंगळागौरीचं पूजन आहे, मस्त असं पुरणपोळीचं बेत आहे आणि त्या ठिकाणचं डेकोरेशन वगैरे सगळी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग। तर या ठिकाणी आता रांगोळी काढण्याची तयारी चालू आहे। ही ज्ञानेश्वरी आहे माझ्या भावाची मुलगी आणि ही प्रांजल आहे तिची फ्रेंड ज्ञानेश्वरीची। आणि हे प्रांजलचं स्वतःचा चॅनल आहे रांगोळीचा, खूप छान छान अशी डिझाइन काढते रांगोळीच्या ती। हे पाहता ह्यांचे ना रांगोळी वगैरे होतीये, तोपर्यंत मी तुम्हाला ना डेकोरेशन दाखवते। आतमधील भरपूर पाहुणे आलेले आहेत, तर चला मग डेकोरेशन पाहू। हे पहा, मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे। या ठिकाणी बोगद्यामधून रेल्वे जाते, भारतीय रेल। राधाकृष्णाची मूर्ती आहे, कारंजा आहेत। या ठिकाणी डायनिंग टेबल, सोफा सेट, मस्त असं संसार सेट लावलेला आहे। या ठिकाणी डेकोरेशन ही खूप छान केलेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन मला नक्की कमेंट मध्ये सांगा। ही मंगळागौरी किती छान दिसते ना गौराई। आणि या ठिकाणी पूजेची तयारी चालू आहे। हे आमच्या वहिनी आहेत ह्या, आणि ह्या साईडला आहेत त्या शेलारताई आहेत। यांची पूजेची तयारी चालू आहे, तोपर्यंत आपण आपली राहिलेली रांगोळी पूर्ण कंप्लीट करून घेऊ। मी पण थोडीशी हेल्प करते त्यांना। ह्या दोघींना नेहमीच अशा खूप छान छान अशा डिझाईन्स काढत असतात। प्रांजल तर एक्सपर्ट आहे रांगोळी डिझाईन मध्ये। तुम्हाला कशी वाटते रांगोळी मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मी पण थोडीशी हेल्प करते कलर भरण्यासाठी, आणि ह्यातला वेळ होतोय आपल्या आरतीसाठी, तर मी त्यांनाही मदतीला घेते आणि पटकन रांगोळी तयार करून घेतो आम्ही। भाऊंच्या घरी ना नेहमीच सर्व सण असे धूमधडाक्यात साजरे केले जातात, आणि मी प्रत्येक सणाला भाऊंच्या घरी येत असते, खूप मज्जा येते। हे पहा, प्रांजल आता मोरपीस तयार करत आहे। काय मस्त मोरपीस त्या साईडला दिसतंय ना तुम्हाला, किती छान काढलेला आहे मोरपीस। खरंच तिच्या हातामध्ये ना खूप छान कला आहे, एकदम रिअल मोरपीस असं वाटतंय, ओरिजिनल मोरपीस असं ठेवल्यासारखं। चला आता वहिनीचा खूप आवाज येतोय, आवरा लवकर, आरतीची तयारी झालेली आहे कंप्लीट। तर आता आपण आरतीला जाणार आहे, तोपर्यंत पहा तुम्ही ही रांगोळी कशी डिझाईन तयार झालेली आहे। कंप्लीट रांगोळी तयार झालेली आहे। कुंकवाचे करंडे आहेत, मंगळसूत्र, नथ, चुडा। तुम्हाला आवडली ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा हा। आणि चला आता आरतीला जाऊ आपण आतमध्ये।
सुरुवात झालेली आहे. तर प्रसाद वगैरे घेऊन आपण आता जेवण करण्यासाठी जाऊ. तर पहा, पुरणपोळीचं ताट तयार आहे. सर्वजण जेवायला बसलेले आहेत. मला तर पुरणपोळी खूप म्हणजे खूप आवडते. एक नंबर पुरणपोळी असते, मला खूप आवडते. आणि ह्या आमच्या वहिनी आहेत, खूप आग्रह करतात जेवण वाढण्यासाठी. आपल्या पोटामध्ये जागा नसेल तरीही जबरदस्ती खायला घालतात. आणि तुम्ही पाहताच, एका पोळीवरती त्यांनी अर्धा डब्बा तुपाचा खाली केलेला आहे माझ्यासमोर. सगळ्यांना आग्रह करून पोट भरून जेवायला वाढतात. ह्या आमच्या मोठ्या वहिनी, ह्या तर काय पाठीमागे राहणार. यांनी पण लगेच कुकर घेतला, मस्त आमटी सगळ्यांना वाढायला चालू केलेली आहे. तर आम्ही आता जेवण करून घेतो. तुम्ही या जेवायला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.